कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्यात भांडणं होतात? हो सर, प्रचंड भांडतो। कोण सगळ्यात जास्त भांडतं? का भांडता हो एवढ्या? काही न सांगता करतात प्लॅनिंग हे लोक। अचानक फंबल देते, नाही अचानक सांगतात की प्लॅनिंगला नेहमी फंबल देते, नेहमी अचानक सांगतात उद्या इथे इथे जायचं। बाकीच्याही गोष्टी असतात ना आपल्या मैत्रिणीशिवाय काय गोष्टी सर, आम्ही काढतोच की वेळ। तुमच्या घरात कोण कोण आहे आता? सासू सासरे, मुलगा 7 वर्षाचा। घरातलं सगळं सासूबाईच करतात? हो तू हो खूप बघा तरी याला काय मग भांडायला कारण लागतं? सर याचा पण एक किस्सा आहे, प्रज्ञा सांगतो डिटेल। काय हो, काय झालं सांगा। आम्ही गेलो होतो मूवी बघायला, बाई पण भरी देवा लास्ट इयरला, आणि त्याच्यानंतर आम्ही असंच की वडापाव आणि हे खाऊया म्हणून थांबलो एक ठिकाणी, आणि असंच गप्पा चालू होत्या आणि झालं कुकिंगचा विषय चालू झाला। मग मॅडमचं चालू झालं, अरे माझ्याकडे तर असं आहे, मी तर काहीच करत नाही, सासूबाईच करतात, आणि मी केलं तरी असं आहे की माझ्याकडे आमचा कुत्रा सुद्धा खात नाही। ऍक्च्युली कडक होतात आणि हा एवढा म्हणजे तो जो बनवणारा माणूस होता त्याला सुद्धा कंट्रोल काहीच बनवलं नाही, जे आहे ते पण तुम्ही नवऱ्याला चांगलं बनवलं। मी कसंही केलं ना तो कधी नावं ठेवत नाही। हे आहे आता मला माहितीये की ते नाही, पण हे मान्य करताना त्याला बनवलं। हा तुमच्यात भांडणारी त्यातल्या त्या दोघी आहेत? हो ना। राग पण येतो, काय हो इतका राग का, कशामुळे? नाही नाही घरी असंच असणार आहे सर, घरी इतका वेळ नसतो। हा पण शनिवारी काढते जितका राग सर। आणि त्यांच्या दोघींमध्ये ना चुरस असते की आहे ना, किरण माझ्या बरोबर जास्त का किरण तुझ्या बरोबर जास्त, मला मध्ये माझ्यासोबत जास्त असतं का दोघांची मुलं एकाच नाही तो एक मला सांगा, तुम्ही म्हणालात ते आता बोलल्यावर लक्षात आलं, पण आता या दोघींनीच मॅचिंग केलं। जनरली होम मिनिस्टर मध्ये कसं सगळे ठरवून येतात, बरोबर आहे? तुम्हाला का नाही सांगितलं? आम्ही ऍक्च्युली ग्रुपवर केलेलं डिस्कशन। या दोघींच्या मुली एक स्कूल मध्ये ना, तर त्यांची आता ग्रुप झाला असं यांना वाटतं। ग्रुप मध्ये एक ग्रुप झाला आहे। नागपंचमीला काय झालं होतं? मधु सांग बरं, काय झालं होतं नागपंचमीला? सर काय झालं, 1-1.5 आठवड्यापूर्वी आमचं भांडण झालेलं, म्हणजे आम्हा दोघींचंच झालेलं, पण त्यात या सगळ्या जणी रुसलेल्या माझ्याशी की का भांडलीस वगैरे। मग मी पण कट्टी येऊन घरी निघून गेले, तणतण करतच गेले पण निघून गेले घरी। आणि मग जवळपास 5-6 दिवस ना कुठला मेसेज आमच्या ग्रुपवर ना काही, सगळे शांत होते। आणि नेमकं नागपंचमीच्या दिवशी या सगळे जणी आल्या 1 लिटर दूध घेऊन माझ्या पुढे ठेवलं आणि म्हणाल्या की बाई नागिणबाई दूध पी, फणा काढू नकोस आणि आम्हाला क्षमा कर। तुम्ही नागपंचमी प्रत्येक जणी साजरा करता? सर तुम्ही काय करता? नागाची पूजा करतो, म्हणजे वारुळ आहे आमची खऱ्या नागाची? नाही, वारुळ आहे आमच्या इथे। कुठे वारुळ? आमच्या इथे एक झाड आहे पिंपळाचं, त्याच्या तिथे आहे, तिथे वारुळ आहे, पण त्यातून नाग येत नाही? तुम्ही कमी बोला ना, येईल बाहेर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।